शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा पुन्हा एकदा 3,000 पर्यंत जाताना दिसत आहे, तर जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी नाफेड आणि NCCF संदर्भात ताजी बातमी बघू. लगेच कांद्याचे बाजारभाव बघू. मित्रांनो, NCCF नाफेडकडून मिळणार कांद्याचे पैसे. 200 कोटी रुपये थकले, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. मित्रांनो, NCCF नाफेडकडून मिळणार कांद्याचे पैसे. ग्राहकांना रास्त दरात कांद्याची उपलब्धता व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCCF मार्फत 3 लाख टन कांद्याची खरेदी उरकण्यात आली. आता खरेदी होऊन 2 महिने उलटले तरी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाही. जवळपास 200 कोटी रुपयावर रकमा थकल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी मात्र नक्की झाली आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे शेतकऱ्याची आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्याचे नाव पुढे करून ग्राहक हितासाठी कांद्याची खरेदी करते. या योजनेअंतर्गत खरेदी झाल्यानंतर 72 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. एकीकडे मे महिन्यात खरेदी सुरू होणे अपेक्षित होते, मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात खरेदी प्रक्रिया उरकण्यात आली. खरेदीनंतर 2 महिने उलटले असून अद्यापही त्यांचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यंदा कांदा उत्पादन खर्चात 25 ते 30% वाढ झाली आहे. लागवडी पश्चात प्रतिकूल परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी उत्पादन घेऊन कांदा विक्री केली. त्यात ग्राहक व्यवहार विभागाने प्रति क्विंटलला सरासरीसुद्धा कमी भाव दिलेला आहे. तर सरासरी जवळपास 1490 ते 1500 रुपयापर्यंत दर दिला. हे दर एकरी उत्पादकता व उत्पादन खर्च पाहता अपेक्षित नव्हते. केंद्राच्या कांदा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो असे केंद्राचे मंत्री व सत्ताधारी वारंवार सांगतात. यासंबंधी मोठा गाजावाजा केला जातो. प्रत्यक्षात खरेदीमध्ये पारदर्शकता नाही. अनेक ठिकाणी अनियमितता व गोंधळ दिसून येतो. मुळात म्हणजे केंद्राचे मंत्री व सत्ताधारी वारंवार सांगतात, पण यासंबंधी गाजावाजा केला जातो, पण प्रत्यक्षात पारदर्शकता नाहीच. केंद्र सरकारकडून कांद्याच्या बफर स्टॉक खरेदीत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव आहे. नाफेड व NCCFचा हा बेजबाबदार व भ्रष्ट कारभार अत्यंत लाजिरवाणा असून त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाशी खेळ करणारे असे खोटे खरेदी तंत्र आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. एकूणच सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भारत दिगोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचे मत. तर बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केल्यानंतर 24 तासाच्या आत पैसे न मिळाल्यास व्यापारी तसेच संबंधित खरेदीदारावर कारवाई प्रस्तावित होते. मात्र सरकारी खरेदीतच जर असा गोंधळ होत आहे. शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ अदा व्हावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी. भास्कर बगरे, खासदार दिंडोरी यांचे मत. निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावे आणि कारवाई व्हावी. मित्रांनो, ग्राहकांसाठीच्या योजना शेतकऱ्यांना नाडणार का? ग्राहकांच्या फायद्यासाठी योजनेअंतर्गत जवळपास 450 कोटी रुपयावर कांद्याची खरेदी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील काही प्रमाणात पेमेंट अदा करण्यात आले आहे, मात्र मोठ्या रकमांचे पेमेंट अद्याप देणे बाकी आहे. यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे. राजकीय फायद्यासाठी ग्राहकासाठी योजना आणल्या जातात, मात्र त्यासाठी शेतकरी नाडला का जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान खरेदी करण्यात आलेल्या कांद्याचा साठा दोन्ही नोडल एजन्सीचे अधिकारी व सप्लाय व्हॅलिड यांची टीम संयुक्तपणे तपासत असून पैसे मिळतील असे सुद्धा सांगितले जात आहे. मित्रांनो, आता वळूया ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे. आपण पटापट भाव बघू. कोल्हापूर येथे 2207 क्विंटल आवक जास्तीत जास्त कांदा 2000 पर्यंत जाताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती मित्रांनो, पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1900 रुपये. त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त 2000 रुपये. त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये. त्यानंतर अमरावती फळ आणि लोकल भाजीपाला जास्तीत जास्त कांदा 3000 रुपये. हिंगणा लाल कांदा 1 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2000 रुपये. वडूज लाल कांदा 50 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2000 रुपये. सोलापूर लाल कांदा 8492 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2200 रुपये. जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 48 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1500 रुपये. चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त 2700 रुपये. त्यानंतर अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा 1500 रुपये. त्यानंतर रामटेक येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1500 रुपये. त्यानंतर पिंपळगाव बसवून सायकडा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1511 रुपये. त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1580 रुपये. त्यानंतर राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये. त्यानंतर
लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1576 रुपये. त्यानंतर शेवगाव नंबर 1 जातीचा कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये. त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त 1500 रुपये. त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये. त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये. त्यानंतर नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये. धन्यवाद, भेटूया.